नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सामाजिक कार्यकर्त्यांनी पुण्यातील जमिनीबाबत आरोपांची राळ उडवत अजित पवारांची भंबेरी उडवून दिली होती. त्या आरोपांची राळ थांबते न थांबते तोच पुन्हा एकदा एका नवीन आरोपांनी अजित पवारांवर अंजली दमानी यांनी निशाणा साधलाय. नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे अमिडिया या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून पुण्यातील मुंढवा येथील 40 एकर जमीन खरेदी करत असतानाचं प्रकरण प्रसिद्धीत झोतात आलं. यानंतर या प्रकरणातील कथित घोटाळा समोर आला. विरोधकांनीही सरकारवर चोहोबाजूंनी हल्लाबोल केला. त्यानंतर सरतेशेवटी अजित पवारांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलं. पार्थ पवारांना हा व्यवहार त्यानंतर थांबवावा लागला. मात्र या व्यवहारावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली. तसंच थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. आता पुन्हा एकदा दमानियांनी अजित पवारांवर नवीन आरोपांची राळ उडवून दिली आहे. त्यामुळे अजित पवारांसह महायुती सरकारच्याही डोकेदुखीत ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई पालिकेच्या गोवंटीमधील शताब्दी रुग्णालयावरून दमानियांनी आता अजित पवारांवर निशाणा साधलाय. मुंबई पालिकेनं तब्बल 500 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं शताब्दी रुग्णालय पीपीपी या तत्वानुसार चालवण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टनं रस दाखवला असल्याची एक बातमी नुकतीच एका इंग्रजी वृत्तपत्रानं प्रसिद्ध केली होती. आधी हीच बातमी एक्सपोस्ट करत अंजली दमानी यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत टीकास्त्र सोडलं. आणि एवढ्यावरच न थांबता त्यांनी सोमवारी माध्यमांसमोर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले. मुंबईच्या गोवंटीमध्ये शताब्दी नावाचं एक हॉस्पिटल आहे जे बीएमसीने 500 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं आहे. आणि ते कोणाचे पैसे आहेत? ते तुमचे माझे पैसे आहेत. जमीन कोणाची आहे? तुमची माझी, म्हणजे लोकांची आहे. आणि ते लोकांसाठी बांधलेलं हॉस्पिटल त्याचा एक पीपीपी तत्वावर एक नवीन प्रकारे, म्हणजे ते खरंच एक खूप मोठं फ्रॉड आहे. या तत्वावर ही हॉस्पिटल्स या सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालण्याचा एक डाव केला जातोय, जो खरं हाणून पाडणं गरजेचं आहे. तर खासदार सुप्रिया सुळेंनी तेरणा ट्रस्ट पद्मसिंह पाटील यांचा असला तरी त्याचा फक्त सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्यापर्यंत हे प्रकरण सीमित नाही, तर राणा जगजितसिंह यांच्यापर्यंत जातं. जे सध्या भाजपाचे आमदार आहेत ते आता ही ट्रस्ट बघतात, असं विधान केलं. एकतर माझी अंजलीताई एक ऍक्टिव्हिस्ट आहेत. त्या वारंवार हा पर्दाफाश आणि पोलखोल करत असतात आणि गेल्या अनेक दशकं करतायत आणि इमानदारीने त्या प्रयत्न करत असतात आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात त्या लढत असतात. त्यामुळे त्यांचं किती कौतुक केलं तरी कमीच आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे ते समजून घेऊयात. गोवंडी स्थित पालिकेचं शताब्दी रुग्णालय. शताब्दी रुग्णालय पीपीपी तत्वानुसार चालवण्याचा निर्णय. मुंबई महानगरपालिकेनं निविदा मागवल्या. महापालिकेकडे 3 निविदा आल्या. त्यापैकी एक निविदा ही तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची आहे. तेरणा ही ट्रस्ट पद्मसिंह पाटलांची आहे. पद्मसिंह पाटील हे सुनेत्रा पवारांचे बंधू आहेत. पद्मसिंह पाटलांचे पुत्र राणा जगजितसिंह आहेत. राणा जगजितसिंह पाटील तेरणा ट्रस्टचा कारभार पाहतात. राणा पाटील हे भाजपाचे नेते तसेच तुळजापूरचे आमदार आहेत. बीएमसीनं सार्वजनिक निधीतून शताब्दी रुग्णालय उभारलं. त्यासाठी तब्बल 500 कोटी रुपये खर्च केला. शताब्दी 580 खाटांचं अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आहे. 580 पैकी फक्त 264 खाटा गरीब आणि केसरी पिवळ्या शिधापत्रिका धारकांसाठी राखीव आहेत. उर्वरित खाटांवर खासगी रुग्णांवर उपचार करून रुग्णालयाचा व्यावसायिक वापराचा घाट घातल्याचा आरोप आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांच्या या गंभीर आरोपानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती घ्यावी लागेल आणि निविदेत अनियमितता किंवा मदत असेल तर मुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात येईल, अशी सावध भूमिका भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी घेतली आहे. जी संपूर्ण माहिती मला नाही, मी माहिती घेऊन याच्यावर नक्की भाष्य करीन. पण मी नक्की सांगेन की संघ आणि संघाचे सेवा कार्य यामध्ये राजकीय अभिनिवेश, राजकीय व्यक्तींचा सहभाग किंवा राजकीय व्यक्तींशी संपर्क हा कधीच नसतो. त्यामुळे संघाच्या कुठल्याही सेवा कार्य, मग हॉस्पिटल असेल किंवा अजून काही असेल, यामध्ये कुठलाही राजकीय वास असण्याचं कारण नाही. राहता राहिला विषय शताब्दीच्या बाबतीमध्ये माननीय आयुक्तांकडून, मुंबई महापालिका आयुक्तांकडून मी माहिती घेईन. या विषयामध्ये निविदा प्रक्रिया होणार होती एवढी मला नक्की माहिती आहे.
एकंदरीतच आरोप प्रत्यारोप आणि नेत्यांच्या वाढत्या प्रकरणांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालंय आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात देखील सरकारला विरोधकांच्या प्रश्नांचा सामना करताना महायुती सरकारची कसोटी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे अंजली दमन यांनी त्यांच्या एक्सपोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीसजी तुम्ही एक काम करा, एकदाचा अख्खा महाराष्ट्र या सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालून मोकळे व्हा असं म्हणण्यात कितपत तथ्य आहे याबाबत येणारा काळच ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।